हे लग्न मी होऊ देणार नाही. ह्यो शुभू हे लग्न होऊ देणार नाही. शुभू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची? साहेब, मला फक्त 2 मिनिटं द्या आणि मी काय म्हणतोय ना ते प्लीज ऐकून घ्या. 2 मिनिटं? 1 सेकंद सुद्धा माझ्या नजरेसमोर उभं राहायची लायकी नाही तुझी. आता तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही माझा. चल, चालतो इथून. चल, निघ माझ्या घरातून. नाही साहेब. शुभ, पाय सोड. साहेब, मी तुमच्या पाया पडतो. श्रावणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे साहेब. प्लीज असं करू नका साहेब. पाय सोड शुभू. नाही साहेब. शुभू, पाय सोड. साहेब ऐका. सोड, साहेब ऐका. पाय सोड माझा. साहेब ऐका. सोड. श्रावणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पाय साहेब. सोड, तिचं शुभो. आयुष्य उद्ध्वस्त होईल पाय साहेब. सोड. ऐका ना साहेब. श्रावणी, माझ्या होणाऱ्या बायकोच्या डोळ्यात दुसऱ्या कोणाबद्दलची काळजी मी नाही बघू शकत. आणि त्यात जर तो शुभंकर असेल ना तर नाहीच नाही. साहेब, साहेब प्लीज ऐका. साहेब, मी तुम्हाला काय म्हणतोय कळत नाहीये. सिक्युरिटी, पोलीस, बघता का पकडायला? बाहेर साहेब, काढा. ऐका. साहेब, मी काय म्हणतोय माझं फक्त 2 मिनिटं ऐका साहेब. तुम्हाला ऐकायला लागल. प्लीज ऐका साहेब. अरे उचला. साहेब, माझं प्लीज ऐका. त्या रुद्रचं श्रावणी बरोबर लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अहो, 1 नंबरचा नीच माणूस आहे तो. रुद्र नीच आहे? हो साहेब. हे तुम्हाला सांगतोयस? अनेक वर्ष ओळखतो त्याला मी तुला ओळखला नाही ना, याचा पश्चाताप होतोय मला. साहेब, दिसतंय तसं नसतंय. आणि माझं सोडा साहेब, पण या माणसाचा खरा चेहरा तुम्ही बघितलेला नाहीये. अहो, 1 नंबरचा नीच माणूस आहे तो. मी नीच ना? काय केलंय मी असं? आणि कोणता पुरावा आहे तुझ्याकडे असा? बोल ना. तुला पुरावा पाहिजे ना? मी देतो. कोण आहे पल्लवी? कोण आहे पल्लवी सांग. साहेब, पल्लवी याची पहिली बायको आहे. याचं पहिलं लग्न झालेलं आहे. तिचंच नाव पल्लवी होतं. अहो, साध्या संशयावरनं त्या पल्लवीचा ह्यानं खून केला. आणि हे सगळं सत्य तिच्या बहिणीला माहित होतं, क्रांतीला. ती आपल्या घरी पण आलेली मेहंदीवाली बनून. तिला सत्य सांगायचं होतं. ती श्रावणीला रूम मध्ये घेऊन गेली. रामकरण तिला पकडलं, मारलं. अहो, ती जीव वाचून पळून गेली. मी स्वतः बघितलं साहेब. क्या बात है. परफॉर्मन्स 1 नंबर होता आणि स्क्रिप्ट पण भारीच. वा. हे शुभंकर, माझा राग अनावर व्हायच्या आधी तू निघून जा. नाही तर भरल्या मांडवात खलास करून टाकीन तुला. इन्स्पेक्टर, नुसतं बघू नका, घेऊन जायला. साहेब, माझ्यावर विश्वास नसेल ना, एकदा क्रांतीला भेटून घ्या. तुम्ही 1 मिनिट थांबा. कुठे क्रांती? सांग मला, कुठे क्रांती? आम्ही दोघं ना सत्य सांगायला येतच होतो, पण ह्याच्या माणसाने आमच्यावर अटॅक केला. अहो, तिला गोळी लागली. नशीब माझा मित्र आला म्हणून तिला मी हॉस्पिटलला पाठवलंय. आता ती हॉस्पिटलमध्ये आहे साहेब. लाव मित्राला फोन लाव. फोन लाव मित्राला. मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय तिच्याशी. हो साहेब. हॅलो भाऊ, ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे ना? तिला 2 मिनिटं फोन द्या ना, मला तिच्याशी बोलायचंय. सॉरी शोभू दादा, खूप उशीर झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये नेता नेताच ती मरण पावली. काय? घाडगे पाटील, ती क्रांती अजून जिवंत कशी काय? आणि तिला घेऊन जाणारा तो माणूस कोण आहे? हे बघा रुद्र साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जो माणूस क्रांतीला घेऊन गेला की नाही, तो आपला माणूस आहे. तो तिला काय हॉस्पिटलमध्ये नाही तर डायरेक्ट वर पोचवणार ढगात. तिचा गेम ओव्हर. काय झालं? सर, ती क्रांती. काय आता हे सांगू नकोस. ती क्रांती वाटेतच मेली म्हणून.
तुझा खोटारडेपण आहे ना कुठल्या थराला जाऊ शकतो ना मला चांगलंच माहिती आहे. याचा अर्थ तो माणूस रुद्र आणि विक्रमचाच होता. त्यांनीच क्रांतीला संपवलं. रुद्र, तुला मी सोडणार नाही. तो भेटलेला माणूस तुझाच होता ना. क्रांतीला तूच मारलंस ना. गेम का पलटवलास सगळा? शुभ सोड त्याला. बस. शुभ, आज माझ्या मुलीचं लग्न आहे ना म्हणून मी शांत आहे. आता याच मांडवात तुला गोळी घातली असती. गोळ्या घालायच्या साहेब, गोळी घाला. मारायचे साहेब, मारा 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 साहेब. माझा जीव गेला तरी चालेल, पण या रुद्रचं मी श्रावणीशी लग्न होऊ देणार नाही. अहो साहेब, श्रावणी हे स्वतःच्या मर्जीने लग्न नाही करत आहे. जबरदस्तीने करायला लागलाय. तिला एकदा विचारा तरी. शुभ, माझ्या मुलीच्या मनामध्ये काय ना हे मला तू सांगायची गरज नाही. मला माहिती आहे. तुम्ही तिचं मन ओळखत असताना साहेब लय बरं झालं असतं. तुम्ही तिचं मन कधीच ओळखलं नाही. अहो, मुलगी म्हणून तुम्ही तिला आत्ता स्वीकारलंय, पण यो शुभू तिला पहिल्यापासून ओळखतो. तिचं मन ओळखतो साहेब. ती जबरदस्ती लग्न करतेय. तिला विचारा तरी एकदा. श्रावणी, हे लग्न तू माझ्या दबावात येऊन किंवा जबरदस्तीनं करतेस. बाबाचं हक्काचं प्रेम तुला मिळालं तर फक्त माझी एक अट आहे श्रावणी. तुला रुद्रशी लग्न करावं लागेल. काय विचारतोय मी श्रावणी? हे लग्न तू जबरदस्तीनं करतेस? नाही नाही बाबा. हे लग्न जर का तू तुझ्या मर्जीनं करतेस तर माझ्या डोक्यावर फाट फूट सांग. तुझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. श्रावणी, आज स्वतःसाठी खरं बोल आणि सांग, हे तू जबरदस्तीने लग्न करतेस? बोला श्रावणी, जे काही खरं असेल ना ते आज बोलाच. जे सत्य असेल ते तुमच्या बाबांसमोर सगळ्यांना कळू द्या. बोला. बोल श्रावणी. मी हे लग्न जबरदस्तीने